कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काका, आम्ही खेळायला जाणार आहे, फिरायला जाणार आहे, आईस्क्रीम खायला जाणार आहे। तू येणार ना? हो आपण सगळे एकत्र जाऊया। हो जाऊया, फक्त काय ना मला आता काम आहे, ते काम झाले की जाऊ। माझं काम झालं ना की मीच तुला रोज खेळायला घेऊन जाईन आणि आल्यावर तुझा अभ्यास पण घेईन। अरू, तुझा काहीतरी खाऊन घे, मी आलेच। आईला सांग काहीतरी खायला द्यायला, पळ। सुजय, जरा बोलायचं होतं। बोल की दादा। आतापर्यंत जे काही झालं ते सगळं मागं टाकूया। ही मनात काही ठेवत नाही, तू पण नको ठेव। दादा, मी ठेवलंच नाही, फक्त जे झालं त्यासाठी मला एकट्याला जबाबदार धरत होती सगळी। सुजय, अरे सर तेच म्हणतायत की मागचं सगळं सोडून देऊयात आता। हो, रुपाली आतापर्यंत जशी वागली किंवा वागतीये त्याबद्दल, म्हणजे मुद्दाम नाही करत आहे ती, एवढं कळतं रे दादा मला। त्याबद्दलच बोलायचं होतं। बोल। रुपालीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। परवा डॉक्टर म्हणाले की तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल। आप्पी बोलली मला, त्याबद्दलच बोलायचं होतं। म्हणजे काय, आपण घरीच नर्स ठेवून तिचे उपचार करतोय, पण फक्त तुला पाहिलं की, म्हणजे आठवत नाही का तिला, पण ट्रिगर होती ती, म्हणून कळलं मला। फक्त रुपाली हॉलमध्ये असताना तू खोलीत किंवा तुला घराबाहेर राहता येईल का? काय अडचण नाही दादा मला। मला माहिती आता तुझं काय चाललंय ते। वहिनी जेव्हा जेव्हा हॉलमध्ये असतील ना, तेव्हा मी त्यांच्या समोर येणार नाही। देव करो वहिनी लवकर बऱ्या हो। आणि सर काहीही लागलं ना अगदी बिंदास सांगा, आम्ही आहोत। रुपाली ते जोपर्यंत बऱ्या होत नाही ना तोपर्यंत आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊया। हो, येतो। आपण कितीही मदत करायला गेलो ना यांना, तरी ती वेगळंच घेणार बघ। सुजय, अरे सर आता काय म्हणाले कळालं नाही का तुला? दादा मला खुनी म्हणलेला मी कधीच विसरणार नाही। अरे असं कसं चालल? हे बघ पिऊ, मला असं या घरात राहायचं नाहीये, म्हणून मी दादाला हो म्हटलोय। आणि तू इथल्या कुठल्या भानगडीत पडू नको। आता तू, मी आणि आरू, बस। मी आरूला सोडायला जातो। सर, रुपाली ताई बरे आहेत ना? हा, बरी आहे। पण अजून बावलीला घेऊन बसतीच ना रे ती? ते कुठं थांबले तेव्हा आई? बरं, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेला होता ना? काय म्हणले ते? हा, मला तेच सांगायचं होतं सर। मी एका नर्स ताईंशी बोलले बरं का। हो का? आणि त्यांना रुपाली ताईंची पूर्ण कल्पना दिली आहे मी। पण आता जे रुपालीला होतंय ते? म्हणजे आई, रुपाली ताईंना जरा मानसिक धक्का बसलाय ना, मग अशा पेशंटला जरा वेगळ्या पद्धतीने सांभाळावं लागतं, ते सगळं सांगितलंय मी। तू बोललीस ना अपर्णा? हो। मग झालं तर नर्स झाल्यामुळे ताईंना जरा मदत पण होईल नाही का? हो पिऊ ताई, अगं म्हणूनच बोलून घेतलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।